महापौर रितू तावडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। महापौर कार्यालयाभोवतीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याचं म्हटलं जात आहे। भेटीत पीआरओ बदलाची मागणी केल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। जनसंपर्क प्रमुख बदलण्याची मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करणार अशी भूमिका काही दिवसांपूर्वी रितू तावडे यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली होती। महापौर रितू तावडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे। महापौर कार्यालयाभोवतीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याचं म्हटलं जात आहे। भेटीत पीआरओ बदलण्याची मागणी केल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी जनसंपर्क प्रमुखावरून जो काही प्रकार घडला, माझं नाव वापरून राजकारण करणं थांबवा असं रितू तावडे यांनी त्यानंतर म्हटलेलं होतं। या सगळ्या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असं देखील सांगण्यात आलेलं होतं। यानंतर मुख्यमंत्र्यांची ही भेट होतीये। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, भेटीत नेमकं काय ठरलंय? निश्चितच लागली आपण पाहतोय की महापौर रितू तावडे या वारंवार वादामध्ये सापडत आहेत आणि आता सध्या जर आपण पाहिलं तर या सगळ्या वादानंतर त्यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। बुधवारी रात्री ही भेट झालेली आहे। सध्या जर आपण पाहिलं तर महापौर कार्यालयामध्ये ज्या पद्धतीच्या सगळ्याच वादाच्या ठिणग्या उडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज मुद्दा धरून त्यांनी ही भेट घेतली असल्याचं देखील सूत्रांची माहिती आहे। तर या बैठकीत महापौर कार्यालयातील जे जनसंपर्क अधिकारी आहेत म्हणजे जे मुख्य पीआरओ आहेत यांची बदलण्याची मागणी जी आहे ती महापौर रितू तावडे यांनी केलेली आहे। कारण जनसंपर्क प्रमुख बदलण्याची मागणी जरी मुख्यमंत्र्यांकडे भेटून केली असली तरी मात्र अशी भूमिका रितू तावडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देखील मांडली होती। खरं तर आपण पाहतोय की लवकरच आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत। ज्या काही त्यांना अडचणी येत आहेत आणि त्या कशामुळे येत आहेत या गोष्टी त्यांच्या कदाचित लक्षात आल्या असतील आणि त्यामुळे ही भेट जी आहे ती झाली असल्याचं देखील कळत आहे। तर मागच्या काही काळामध्ये आपण पाहिलेलं आहे अनेक दिवसांपासून महापौर रितू तावडे या बंगल्याच्या सगळ्या सुशोभीकरण असेल किंवा मग नवीन तयार केलेल्या बंगल्यावरती महापौराच्या कशा पद्धतीत खर्च करण्यात आला, त्यानंतर आपण पाहतोय की पालिकेच्या काही पदावरती बसलेल्यांवरती ज्या गाड्यांवरती खर्च करण्याचा जो प्रस्ताव समोर आणला होता या सगळ्या विषयानंतर आपण पाहतोय की 25 लाख रुपयांचा जो सोशल मीडियावरती टेंडरचा जो वाद असेल या सगळ्या बाबींवरती ज्या पद्धतीत महापौर रितू तावडे या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पाहायला मिळाल्या। त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांची त्यांनी बुधवारी रात्री ही भेट घेतलेली आहे आणि या भेटी दरम्यान या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या मांडण्यात आलेल्या आहेत आणि त्यासाठीच आपण पाहतोय की महापालिकेमधले जे जनसंपर्क अधिकारी आहेत ते बदलण्याची त्यांनी आता मागणी केली असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे लवकरच यावरती काही निर्णय घेतला जातो का याकडे देखील प्रामुख्याने लक्ष ठेवणं गरजेचं आहे। मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।